Hello students, welcome to my channel Equilibrium Science Hub. Today we are going to see another previous year question MST CET 2019. The question is based on chapter solution. So question was kh is the Henry's law constant and has the unit. Means kh काय आहे तर एक Henry's law constant आहे आणि त्याचा युनिट आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा आता त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे Henry's law. Henry's law चा म्हणणं आहे solubility is directly proportional to pressure applied. Solubility ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल प्रेशरला, बरोबर. सो जे प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे ते इक्वल टू मध्ये कन्वर्ट करू तेव्हा आपण कॉन्स्टंट घेऊ आणि तोच कॉन्स्टंट असेल हेनरीज लॉ कॉन्स्टंट डिनोटेड बाय kh. सो s इज इक्वल टू झालं kh इंटू p. आपल्याला युनिट विचारलाय हेनरीज लॉ कॉन्स्टंटचा, सो आपल्याला इक्वेशन कन्वर्ट करावं लागेल हेनरीज लॉ कॉन्स्टंट मध्ये, जे की होऊन जाईल kh इक्वल टू, बघा आता kh इंटू प्रेशर आहे, सो कन्वर्ट होऊन जाईल डिनोमिनेटर मध्ये. प्रेशर इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, अदर साइडला जाईल तेव्हा डिनोमिनेटर मध्ये जाईल, मीन्स डिव्हिजन मध्ये जाईल. बघा आता सोल्युबिलिटीचं युनिट पाहिजे आहे, सो सोल्युबिलिटीचं युनिट बघून घ्या. सोल्युबिलिटीचं युनिट असेल मोल पर डीएम क्यूब. सोल्युबिलिटीचं युनिट असेल मोल पर डीएम क्यूब, और तुम्ही घेऊ शकता मोल डीएम क्यूब इनवर्स. त्यानंतर बघा प्रेशरचा युनिट असेल एटीएम. प्रेशरचं युनिट असेल एटीएम आणि सोल्युबिलिटीचं युनिट झालं मोल डीएम क्यूब इनवर्स. पुट करा मोल डीएम क्यूब इनवर्स अपॉन एटीएम. बघा आता एटीएम डिनोमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर इनवर्स होऊन जाईल, सो मोल डीएम क्यूब इनवर्स एटीएम इनवर्स. सो जे हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे त्याचं युनिट असेल, हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं युनिट असेल मोल डीएम क्यूब इनवर्स एटीएम इनवर्स, आणि हे तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळून जाईल. सो बघा हेनरीज लॉ कॉन्स्टंटचे युनिट असेल मोल डीएम क्यूब इनवर्स एटीएम इनवर्स. थँक्यू.